राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या संदर्भातली उद्यापासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। अधिवेशनाचं कामकाज 3 आठवडे चालणार आहे। 22 जून ते 10 जुलैपर्यंत पावसाळी अधिवेशन आहे। तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं वेळापत्रक आता निश्चित करण्यात आलेलं आहे। अधिवेशनाचं कामकाज एकूण 3 आठवडे चालणार आहे। मुंबईत 22 जून ते 10 जुलै 2026च्या कालावधीत अधिवेशन पार पडत आहे। पुढची महत्वाची बातमी आपण पाहूयात। उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। तर संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर आता बहिष्कार टाकलाय। आम्ही चहापानाला जाणार नाही असं भास्कर जाधवांनी सांगितलं। तर ज्यांना महिलांचा आक्रोश समजत नाही, तरुणांच्या समस्या समजत नाहीत, अशा सरकारसोबत चहापान करणार नाही अशी भूमिका आता विरोधकांनी घेतलेली आहे। तर भ्रष्ट सरकारसोबत चहापान करणार नाही असं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। धुकल्यात आणण्यासारखं आहे हे दाखवण्याचा काय प्रयत्न करतोय काही मंडळी करतायत। आणि म्हणून भ्रष्टाचारात गुंतलेले, चारित्र्य नसलेले, त्याचबरोबर राज्याचं देशाचं हित ज्यांना कळत नाही, शेतकऱ्यांचं दुःख ज्यांना कळत नाही, महिलांचा आक्रोश ज्यांना समजत नाही, तरुणांची वणवण ज्यांना कळत नाही, अशा सरकारबरोबर आम्ही चहापानाचा कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। महागाई असू दे, शेतकऱ्यांवर असणारा अन्याय असू दे, कर्जमाफी आणि त्याचे डिटेल्स आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणे या ठिकाणी मांडू। परंतु एकूणच या 13 कोटी जनतेला जे अभिप्रेत होतं त्यातलं कुठलंही घडत नाही आणि म्हणून आम्ही चहापानावर बहिष्कार टाकतोय। पुढची महत्वाची बातमी। मी 3 दिवसानंतर इतका वाईट झालो का असा सवाल आता ओमराजे निंबाळकरांनी उपस्थित केला। ठाकरे कुटुंबावर मी कधीही बोलणार नाही असं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलं। पैशांची ताकद असताना लोक माझ्या पाठीशी राहिले असं निंबाळकरांनी म्हटलेलं आहे। तर झेडपी आणि पंचायत समितीमध्ये आमचा मोठा पराभव झाला असं निंबाळकर म्हणतायत। कामं करूनही मशाल चिन्हावरील उमेदवारांना का नाकारलं असा सवाल ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।